नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहत आहोत भगवद्गीता जशी आहे तशी. भगवद्गीतेतील आपण पाहत आहोत कर्मयोग. कर्मयोगामध्ये 39 श्लोकांचा आपण अभ्यास केलेला आहे. आता पुढे इंद्रियानी मनो बुद्धिरसस्य धिष्ठान मुच्यते एते विमोह यत्तेष ज्ञान मारुत्त देहिनम. इंद्रिय, मन आणि बुद्धी ही या कामाची निवासस्थाने आहेत. यांच्याद्वारे काम आत्मेचे शुद्ध ज्ञान आच्छादित करून त्याला मोहित करतो. तात्पर्य: शत्रूने बद्ध जीवाच्या शरीरातील निरनिराळ्या महत्वपूर्ण ठिकाणांवर नियंत्रण मिळवलेले आहे. म्हणून ज्या मनुष्याला या शत्रूवर विजय प्राप्त करायचा आहे त्याने शत्रू कुठे सापडेल हे जाणावे. यासाठीच भगवान श्रीकृष्ण शत्रूची ठिकाणे सूचित करत आहेत. मन हे इंद्रियांच्या सर्व कृतींचे केंद्रबिंदू आहे. जेव्हा आपण इंद्रिय विषयासंबंधी ऐकतो तेव्हा साधारणपणे मन हे इंद्रिय तृप्ती विषयीच्या सर्व कल्पनांचे आगर बनते आणि परिणामी मन तथा इंद्रिये कामाची भांडारे बनतात. नंतर बुद्धी विभाग अशा काम प्रवृत्तींचे केंद्रस्थान बनतो. बुद्धी ही जीवात्म्याची अत्यंत निकटवर्ती आहे. यास्तव कामुक बुद्धीच आत्म्याला मिथ्या अहंकार प्राप्त करण्यासाठी आणि कामुक प्रवृत्तींशी तसेच मन तथा इंद्रियांशी तादात्म्य करण्यास प्रभावित करते. आत्मा भौतिक इंद्रियांचा भोग करण्याच्या अधीन होतो आणि त्यातच वास्तविक सुख आहे असे चुकीने समजतो. आत्मेच्या या मिथ्या तादात्म्याविषयी श्रीमद भागवतात सुंदर असे विवेचन करण्यात आलेले आहे. यस्यात्मबुद्धी कुणपे त्रिधातुके स्वधो कलत्रादिषु भौम इंजती यतीर्थ बुद्धी सलिले न कहिर्चिन्नने श्वभिज्ञेषु स एव गोखरा. जो मनुष्य या त्रिधातूंनी निर्मित शरीरालाच आत्मा समजतो, शरीराच्या उपफळांना स्वतःचे नातलग मानतो, आपले जन्मस्थान पूजनीय मानतो आणि दिव्य ज्ञानी पुरुषांना न भेटता केवळ स्नान करण्यासाठी तीर्थस्थळांची यात्रा करतो, तो एखाद्या गाढवाप्रमाणे किंवा गायीप्रमाणे आहे. तस्मात्त्वमिंद्रियान् दादो नियम्य भरत शर्भ पाप्याम्न प्रजहि हेन ज्ञान विज्ञान नाशनम. म्हणून हे भारत शर्भ अर्जुन, इंद्रियांचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकांचा काम प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर. तात्पर्य: भगवंतांनी अर्जुनाला प्रथमपासूनच इंद्रिय संयमन करण्याचा उपदेश दिला, ज्यामुळे तो पापमय शत्रूचा कामाचा निग्रह करू शकेल. हा काम आत्मसाक्षात्काराची तीव्र इच्छा तसेच आत्म्याचे ज्ञान नष्ट करतो. ज्ञान म्हणजे इतर गोष्टीहून भिन्न असणाऱ्या आत्म्याचे ज्ञान किंवा आत्मा म्हणजे शरीर नव्हे हे ज्ञान होय. विज्ञान म्हणजे आत्मेची स्वरूप परिस्थिती आणि त्याचा परमात्म्याशी संबंध याचे विशिष्ट ज्ञान होय. याचे वर्णन श्रीमद भागवतात पुढील प्रमाणे करण्यात आलेले आहे. ज्ञानम परम गुह्यम मे यद्विज्ञान समन्वितम सरहस्यम तद्गम च गृहान गादित मया. आत्मा आणि परमात्मा यांचे ज्ञान अत्यंत गुह्य आणि रहस्यमय आहे. असे ज्ञान आणि विज्ञान, त्यांची अनुभूती, त्यांच्या विविध रूपांसहित जर स्वतः भगवंतांनी विवेचन करून सांगितले तरच ते जाणणे शक्य आहे. आत्म्याचे ते सामान्य
आणि विशिष्ट ज्ञान श्रीमद भागवत गीता आपल्याला देते. जीव हे भगवंताचे अंश आहेत आणि म्हणून त्यांचे स्वरूप केवळ भगवंतांची सेवा करणे हेच आहे. या भावनेला कृष्ण भावना असे म्हटले जाते. म्हणून आयुष्याच्या अगदी आरंभापासूनच कृष्ण भावनेचे शिक्षण घेतले पाहिजे. त्या योगे मनुष्याला पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन कर्म करता येईल. जीवांसाठी स्वाभाविक असणाऱ्या भगवत प्रेमाचे विकृत स्वरूप म्हणजे काम होय. परंतु जर मनुष्याला अगदी आरंभापासूनच कृष्ण भावनेमध्ये प्रशिक्षित केले तर स्वाभाविक भगवत प्रेमाची अधोगती भौतिक कामामध्ये होणार नाही. जेव्हा भगवत प्रेमाची कामविकारामध्ये अधोगती होते तेव्हा पुन्हा पूर्वस्थितीवर येणे अत्यंत कठीण असते. तरीही कृष्ण भावना इतकी प्रभावशाली आहे की कृष्ण भावनेचा उशिरा प्रारंभ करणारा साधकही भक्तीच्या नियामक तत्वांचे पालन करून भगवत प्रेमी बनू शकतो. म्हणून जीवनाच्या कोणत्याही अवस्थेतून किंवा कृष्ण भावनेचे महत्त्व जाणण्याच्या वेळेपासून मनुष्य कृष्ण भावनेद्वारे अथवा भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेद्वारे इंद्रिय नियमन करण्यास प्रारंभ करू शकतो. या प्रकारे तो कामाचे रूपांतर जीवनाच्या परिपूर्ण अवस्थेमध्ये अर्थात भगवत प्रेमामध्ये करू शकतो. इंद्रियानी परहन्या हुरींद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु सा. कार्य करणारी इंद्रिये जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे. बुद्धी मनापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि तो आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. तात्पर्य, कामाच्या कार्याची इंद्रिये ही विविध द्वारे आहेत. कामाला शरीरामध्ये संग्रहित करून ठेवण्यात येते, पण इंद्रियांद्वारे त्याला मोकळी वाट करून दिली जाते. म्हणून इंद्रिये ही शरीरापेक्षा श्रेष्ठ आहेत. जेव्हा या इंद्रियाद्वारांमध्ये परम भावना किंवा कृष्ण भावना असते तेव्हा ही द्वारे उपयोगात आणली जात नाहीत. कृष्ण भावनेमध्ये आत्मा भगवंताशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करतो. म्हणून या ठिकाणी वर्णन केलेल्या क्रमिक शारीरिक क्रियांचा अंत शेवटी परमात्म्यामध्ये होतो. शारीरिक क्रिया म्हणजे इंद्रियांची कार्य होय आणि इंद्रियांना थांबवणे म्हणजे सर्व शारीरिक क्रियांना थांबवणे होय. परंतु मन सक्रिय असल्या कारणाने जरी शरीर निश्चल आणि विश्रांती घेत असले तरी ते स्वप्नामध्ये कार्य करावे. तद्वत सतत क्रियाशील असते. मात्र मनापेक्षाही श्रेष्ठ बुद्धीचा निश्चय असतो आणि बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ असा आत्मा आहे. म्हणून जर आत्म्यालाच प्रत्यक्षपणे भगवंताच्या ठाई नियुक्त केले तर स्वाभाविकपणेच बुद्धी, मन आणि इंद्रिये ही इतर सर्व कनिष्ठ तत्वे आपोआपच त्यांच्या ठाई नियुक्त होतील. कठोपनिषदात याच प्रकारचा श्लोक आहे आणि त्यामध्ये सांगण्यात आलेले आहे की इंद्रिय भोगांचे विषय हे इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहेत आणि मन हे इंद्रिय विषयांपेक्षा श्रेष्ठ आहे. यासाठीच जर मनाला प्रत्यक्षपणे भगवंतांच्या सेवेमध्ये नित्य रममान केले तर इंद्रियांना इतर ठिकाणी रत होण्याची संधीच असणार नाही. ही मनोवृत्ती पूर्वीच वर्णित करण्यात आलेली आहे. परम द्रष्टवा निर्वर्तते. जर मनाला भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये निमग्न केले तर ते कनिष्ठ प्रवृत्तीमध्ये निमग्न होण्याची शक्यताच नाही. कठोपनिषदात
आत्मेचे वर्णन महान असे करण्यात आलेले आहे. म्हणून आत्मा हा इंद्रिय विषय, इंद्रिये, मन आणि बुद्धी या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. यास्तव प्रत्यक्षात आत्मेची स्वरूप परिस्थिती जाणल्यास संपूर्ण प्रश्नांचे समाधान होते. बुद्धीद्वारे मनुष्याने आत्मेची स्वरूप स्थिती जाणली पाहिजे आणि मग मनाला निरंतर कृष्ण भावनेमध्ये निमग्न केले पाहिजे. यामुळे संपूर्ण समस्येचा उलगडा होतो. आध्यात्मिक मार्गातील नवसाधकाला साधारणपणे इंद्रिय विषयापासून अलिप्त राहण्याचा उपदेश दिला जातो. या व्यतिरिक्त मनुष्याने बुद्धीचा उपयोग करून मन बलशाली केले पाहिजे. जर त्याने पूर्णपणे भगवंतांना शरण जाऊन बुद्धीद्वारे आपले मन कृष्ण भावनेमध्ये रममान केले तर आपोआपच ते बलशाली होते आणि मग इंद्रिये जरी सर्पाप्रमाणे बलवान असली तरी ती दंतहीन सर्पाप्रमाणे निरुपद्रवी होतात. आत्मा जरी बुद्धी, मन आणि इंद्रियांचा स्वामी असला तरी कृष्ण भावनेत श्रीकृष्णांच्या संगतीत तो दृढ झाला नाही तर प्रक्षुब्ध मनामुळे त्याचे केव्हाही पतन होण्याची शक्यता असते. एवं बुद्धे परम बुद्ध्यमा संस्तभ्यात्मान मात्पना जहि शत्रु महाभाहो कामरूपम दुरासदम. याप्रमाणे आपण स्वतः भौतिक इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे जाणून हे महाबाहो अर्जुन, मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे कृष्ण भावना मनाला स्थिर केले पाहिजे आणि याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे. तात्पर्य: श्रीमद भगवद्गीतेचा हा 3रा अध्याय निश्चितपणे कृष्ण भावनेकडे निर्देश करताना सांगतो की मनुष्याने निर्विशेष शून्यवाद हेच अंतिम ध्येय न मानता भगवंताचा शाश्वत सेवक रूपी स्वतःचे स्वरूप जाणले पाहिजे. जीवनाच्या भौतिक अस्तित्वामध्ये मनुष्य निश्चितपणे काम प्रवृत्ती आणि भौतिक प्रकृतीच्या साधनानंतर स्वामित्व गाजवण्याच्या इच्छेने प्रभावित असतो. सर्वांवर स्वामित्व गाजवण्याची आणि इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा म्हणजे बद्ध जीवांचा घोर शत्रूच आहे. परंतु कृष्ण भावनेच्या बळावर मनुष्य भौतिक इंद्रिये, मन आणि बुद्धी नियंत्रित करू शकतो. आकस्मिकपणे मनुष्य आपल्या कर्तव्यांचा आणि विहित कर्मांचा त्याग करू शकणार नाही. परंतु भौतिक इंद्रिये आणि मन यामुळे प्रभावित न होता स्वतःच्या विशुद्ध स्वरूपावर स्थिर झालेल्या बुद्धीद्वारे तो क्रमशः कृष्ण भावनेचा विकास करून दिव्य स्थितीमध्ये स्थिर होऊ शकतो. हेच या अध्यायाचे मुख्य सार आहे. भौतिक जीवनाच्या अपरिपक्व अवस्थेत तार्किक ज्ञान आणि तथाकथित योग साधनांच्या साह्याने इंद्रिय नियमन करण्याचे कृत्रिम प्रयत्न मनुष्याला कधीच आध्यात्मिक जीवन प्राप्तीमध्ये सहाय्यक ठरू शकत नाहीत. श्रेष्ठ बुद्धीद्वारे मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये प्रशिक्षण मिळणे अत्यावश्यक आहे. अशा रीतीने भगवद्गीतेच्या कर्मयोग नामक 3ऱ्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न झालेले आहे. अशा प्रकारे आज आपण भगवद्गीतेमधील कर्मयोग याबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.